सो डिसीज इन नर्वस सिस्टीम यामध्ये नेक्स्ट टॉपिक आहे फॅक्टर्स ऑफ सेफ्टी ऑफ द पेशंट. द पेशंट सेफ्टीसाठी आपण हॉस्पिटलमध्ये किंवा घरच्या घरी काय उपाय करू शकतो किंवा काय काळजी घेऊ शकतो त्याबद्दल आपण शिकतो आहोत. फॅक्टर्स ऑफ सेफ्टी ऑफ द पेशंट इन नर्वस कंडिशन नर्वस सिस्टीम. ओके, जर नर्वस डिसऑर्डर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतील तर. सो पहिला आहे पेशंट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम द इंजुरी टू फॉलिंग. पेशंटचं प्रोटेक्ट करायचं आहे, पेशंट पडू नये म्हणून. शार्प इन्स्ट्रुमेंट लागू नये किंवा मशिनरीजने त्याला इंज्युअर्ड होऊ नये. ओके, इंज्युअर्ड टू फॉलिंग, शार्प इन्स्ट्रुमेंट अँड मशीन्स एक्सेट्रा. ओके, सो पेशंटचं आपल्याला कशापासून प्रोटेक्ट करायचं आहे? फॉलिंगपासून, जसं बेडवरून खाली पडतायत पेशंट किंवा पाय घसरून पडणे किंवा कुठलेही शार्प इन्स्ट्रुमेंट लागणे. जसं पेशंट वॉर्डमध्ये फिरत असताना जे बेडचे कॉर्नर्स असतात, जर स्लिप होऊन पडला तर बेडचे कॉर्नर्स असतात ते लागतात. निडल्स लागू शकते, आपण पेशंटच्या बेडवर जर चुकून निडल ठेवली तर ती निडल लागू शकते. ओके, सो यासाठी आपल्याला हे फॅक्टर सेफ्टी लक्षात ठेवायची आहे. जर मशीन्स आहेत, पेशंटच्या आजूबाजूला मशिनरीज असतात, त्या लागण्याचे चान्सेस असतात. ओके, सो पेशंट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम द इंजुरी ऑफ फॉलिंग, then sharp instrument and machines etc. Then second point is wheelchairs or the stretchers are used to carry the patient from one place to another place. पेशंटला एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसमध्ये नेण्यासाठी आपल्याला व्हीलचेअरचा किंवा स्ट्रेचरचा वापर करायचा आहे. व्हीलचेअर आपण यूज करू शकतो कोणत्या कोणत्या पेशंटमध्ये. जर पेशंटला सोनोग्राफीला न्यायचं आहे, एक्सरेला न्यायचं आहे, कुठल्याही सेंटरला ब्लड कलेक्शनला न्यायचं आहे. ओके, सो अशा वेळेला आपण व्हीलचेअरचा वापर करून, ज्या पेशंटला चालता येत नाही आहे अशा कंडिशनमध्ये किंवा ब्रेथलेस पेशंटमध्ये आपण पेशंटला व्हीलचेअरवर किंवा स्ट्रेचरवर घेऊन पेशंटला शिफ्ट करू शकतो. किंवा पेशंटला ऑपरेशन थिएटरला शिफ्ट करायचं आहे तरी आपण व्हीलचेअर आणि स्ट्रेचरचा वापर करू शकतो. ओके, नेक्स्ट थर्ड पॉईंट इज कीप द वॉर्ड फ्लोअर ड्राय टू प्रिव्हेंट स्लिपिंग. जे वॉर्डचे फ्लोअर आहेत हॉस्पिटलमध्ये कुठेही कोणतेही फ्लोअर असू दे, ते फ्लोअर ड्राय असले पाहिजे टू प्रिव्हेंट द स्लिपरिंग ऑफ द पेशंट. ओके, पेशंटचा पाय घसरून पडण्याचे किंवा इतर कोणी हॉस्पिटलचे हेल्थ वर्कर्स असतात किंवा फॅमिली मेंबर्स असतात पेशंटचे, सो ह्यांचा कोणाचाही पाय घसरून पडू नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची असते. ते वॉर्डचे फ्लोअर असतात ते ड्राय असले पाहिजेत. वेन यूजिंग द हॉट वॉटर बॅग, वॉटर शुड नॉट बी टू हॉट. जेव्हा आपण हॉट वॉटर बॉटल देतो किंवा बॅग देतो पेशंटला हीट कॉम्प्रेशनसाठी, ती बॅगमध्ये जे पाणी भरतो ते जास्त प्रमाणात गरम नसलं पाहिजे आणि ते प्रॉपरली लॉक केलेलं पाहिजे. कुठे लिकेज आहे का ते बघितलं पाहिजे. ओके, देन यू शुड गिव्ह. ओके, प्रॉपरली कवर द बॅग विथ द हेल्प ऑफ नॅपकिन अँड टॉवेल. जी आपण बॅग देतो ती बाहेरून व्यवस्थित कवर करायचं आहे. ते बॅगचं कवर असेल तर कवर वेल अँड गुड, किंवा नसेल तरी नॅपकिन किंवा टॉवेलने कवर करून नंतरच पेशंटला ती द्यायची आहे टू प्रिव्हेंट बर्निंग. ओके, पेशंट शुड प्रोटेक्टेड फ्रॉम ॲलर्जन्स. पेशंटचं ॲलर्जन्सपासून प्रोटेक्ट करायचं आहे. ओके, कुठलेही ॲलर्जन्स जे मोस्टली अस्थमॅटिक पेशंट्स जे आहेत त्यांचं ॲलर्जन्सपासून प्रोटेक्ट करायचं आहे. डस्ट नसली पाहिजे वॉर्डमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचा फ्रॅग्रन्स नसला पाहिजे. ओके, जास्त प्रमाणात कुठल्या फ्युमिगेशनचा स्मेल नसला पाहिजे जेणेकरून पेशंटला त्रास होईल. पेशंट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम अ डेंजरस रेडिएशन्स. पेशंटचं डेंजरस रेडिएशनपासून प्रोटेक्ट करायचं आहे. such as X-rays, UV rays, infrarays, etc. They should be used only by a trained personnel. जे ट्रेन पर्सनल्स आहेत, टेक्निशियन्स आहेत, त्यांनीच ते यूज करावं. इतर कोणीही हे रेडिएशन डिव्हायसेस यूज करू नये, त्यांना त्याबद्दल काही माहीत नाही आहे. ठीक आहे, सो पेशंट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम डेंजरस रेडिएशन्स. डेंजरस केमिकल्स अँड द ड्रग्स शुड नॉट बी प्लेस्ड इन पेशंट्स रूम. डेंजरस केमिकल्स किंवा ड्रग्स जसे सिडेटिव्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स आणि अल्कलीज वापरले जातात फॉर क्लिनिंग पर्पज इन द वॉर्ड. सो हे सर्व जे मेडिसिन्स आहेत, ड्रग्स आहेत, हे पेशंटच्या रूममधले ठेवले नाही पाहिजेत. इन्सेक्ट्स इन द पेशंट्स रूम शुड बी कंट्रोल बाय यूजिंग अ DDT स्प्रे ऑर फ्युमिगेशन.
जे इन्सेक्ट्स आहेत जसं मॉस्किटोज आहेत, फ्लाईज आहेत, ओके, हे या सर्व गोष्टींचं इन्सेक्ट्सचा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे यूज केले पाहिजेत, फ्युमिगेशन केलं पाहिजे, वॉर्डचं वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचं फ्युमिगेशन केलेलं पाहिजे. वेन स्मॉल चाइल्ड और ओल्ड एज पेशंट लाईंग ऑन द बेड यूज साईड रेल्स टू प्रिव्हेंट फॉलिंग. जेव्हा बेडवर आपण बेडरिडन पेशंट ठेवतो किंवा ओल्ड एज पर्सन ठेवतो, जो सायकॉटिक पेशंट असेल किंवा लहान मूल असेल, सो अशी लोक बेडवरून पडण्याचे चान्सेस असतात. तो हे पडू नये म्हणून बेडला दोन्ही साईडला साईड रेल्स यूज केले पाहिजेत टू प्रिव्हेंट फॉलिंग ऑफ द पेशंट. ओके. Next is insecticides and biocides should not be placed in the patient's room. जे इन्सेक्टिसाइड्स हॉस्पिटलमध्ये यूज करतात, कोणतेही बायोसाइड्स यूज करतात, ते पेशंटच्या रूममध्ये ठेवले नाही पाहिजेत. द हाऊस अँड द रूम शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम द माईस इनहॅबिटेशन्स. उंदीर आणि कुठल्याही गोष्टीच्या कीटकापासून प्रिव्हेंट करायचं आहे हॉस्पिटलला किंवा घराला. ओके. सो हे सर्व फॅक्टर्स आहेत, द फॅक्टर्स ऑफ सेफ्टी ऑफ द पेशंट्स. ओके. पेशंट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम इंजुरी टू फॉलिंग, शार्प इंस्ट्रूमेंट अँड मशीन्स एक्सेट्रा. When wheelchairs or the stretchers are used to carry the patient from one place to another place, keep the ward floor clean or dry to prevent slipping. When using of hot water bag, water should not be too hot. Properly cover the bag with the help of napkins and towels. Patient should be protected from allergens. Patient should be protected from dangerous radiations. Dangerous chemicals and drugs should not be placed in patient's room. Insects in the patient's room should be controlled by using DDT spray or fumigation. When small child or old age person or any psychotic patient lying on the bed, use side rails to prevent the falling from the bed. Okay. सो हे सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. नेक्स्ट इज द रोल ऑफ ANM and health workers. Role of ANM and health workers in the community. The patients should be kept in a peaceful and clean room. So patient न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा आहे, आपण आता न्यूरोलॉजिकल सिस्टीम बद्दल बोलतोय. सो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा जर पेशंट असेल तर अशा पेशंटला शांत रूममध्ये, क्लीन रूममध्ये ठेवलं पाहिजे. गिव्ह अ मोरल सपोर्ट टू द पेशंट रिगार्डिंग द डिसीज. कुठल्या ही डिसीज न्यूरोलॉजिकल डिसीज कंडिशन आहे तर त्याबद्दल पेशंटला मॉरल सपोर्ट द्यायचा आहे. पेशंट शुड बी केप्ट इन अ कम्फर्टेबल पोझिशन. जर पेशंटला स्वतःला पोझिशन चेंज करता येत नसेल तर पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन द्यायची आहे. बेडसोर्स शुड बी प्रिव्हेंटेड बाय यूजिंग कम्फर्ट डिव्हायसेस. ओके. जर बेडसोर वगैरे होण्याचे चान्सेस असतील तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कम्फर्ट डिव्हाइस यूज करायचे आहेत. पेशंट शुड बी रेग्युलर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह एक्सरसाइज. या पेशंटचे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह एक्सरसाइजेस करून घ्यायचे आहेत. ॲक्टिव्ह म्हणजे पेशंटकडून स्वतःकडून करून घ्यायचे आणि पॅसिव्ह म्हणजे आपण पण हेल्प करायची पेशंटचा हात वरती उचलायला किंवा पाय वरती उचलण्यासाठी, जर पेशंट स्वतःहून करत नसेल इन केस ऑफ पॅरालाइज पेशंट. So patient should be regular active exercises and passive exercises should be done if necessary. Give a nutritious recommended diet to the patient. As per disease condition, patientला nutritious diet recommend करायचं आहे. Health education should be provided to patients and the family members regarding the disease. जो डिसीज कंडिशन आहे त्याबद्दल हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे कुणाला, एक तर पेशंटला आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सना. ठीक आहे. सो हे सर्व काय आहे, रोल ऑफ ANM अँड द हेल्थ वर्कर्स इन द कम्युनिटी. कोणते कोणते रोल आहेत. पेशंट शुड बी केप्ट इन अ पीसफुल अँड क्लीन रूम. गिव्ह मोरल सपोर्ट टू द पेशंट रिगार्डिंग देअर डिसीज. पेशंट शुड बी केप्ट इन द कम्फर्टेबल पोझिशन. बेड सोर्स शुड बी प्रिव्हेंटेड बाय युझिंग कम्फर्ट डिव्हाइसेस. Patient should be regular active and passive exercises should be done if necessary. Give a nutritious recommended diet to the patients.
Health education should be provided to the patient and the health their caretakers or the family members regarding the disease of the patient. Okay, so इथे आपण पूर्ण चॅप्टर कव्हर केलेला आहे. डिसीजेस ऑफ नर्वस सिस्टीम यामध्ये आपण हेडेक बघितलं, बॅकएक म्हणजे काय याबद्दल बघितलं, मायग्रेन कशाला बोलतात ते बघितलं, केअर ऑफ पॅरालायसिस पेशंट, स्ट्रोक पेशंट्स और बेडसोर, केअर ऑफ बेडसोर, हाऊ टू गिव अ बॅक केअर, डिफरंट टाईप्स ऑफ मसाजिंग हे आपण या लेसनमध्ये कव्हर केलेलं आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण कम्फर्ट डिव्हाइस कव्हर केलेलं आहे. कम्फर्ट म्हणजे काय, कम्फर्ट डिव्हाइस म्हणजे काय, आणि फॅक्टर्स ऑफ रिगार्डिंग सेफ्टी ऑफ द पेशंट्स, रोल ऑफ ANM अँड हेल्थ वर्कर्स इन द कम्युनिटी हे टॉपिक आपण आज कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, थँक्यू स्टुडंट्स. सो हा टॉपिक इथे कव्हर केला आहे, लेसन संपलेला आहे आपला. तर याच्याखाली मी 5 क्वेश्चन्स तुम्हाला देते, त्याचा होमवर्क तुम्ही घरच्या घरी करू शकता. These are the questions under these lessons, diseases of nervous system. Please solve these questions and send me on the group. The first question is fill in the blanks. There are 5 fill in the blanks. And then next are the question, write the treatment of paralysis patient, write the short note of back care. बॅक केअरचं पूर्ण शॉर्ट नोट लिहायची आहे. एनलिस्ट, नेक्स्ट क्वेश्चन इज एनलिस्ट द बॉडी सपोर्ट टू प्रिव्हेंट बॉडी कॉन्ट्रॅक्चर्स. सो यामध्ये तुम्ही एनी 5 कम्फर्ट डिव्हाइसबद्दल लिहू शकता आणि त्यांचं पूर्ण युजेस अँड कोणत्या केसेसमध्ये ते डिव्हाइसेस वापरतात त्याबद्दल ही माहिती लिहायची. ठीक आहे. तर यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर्समध्ये फिल इन द ब्लँक्सचे आन्सर्स दिलेले आहेत, ते लक्षात ठेवा. फूड रेस्ट इज यूज टू प्रिव्हेंट द फूड ड्रॉप्स. कॉजेस ऑफ डिस्कम्फर्ट, कोणतेही तुम्ही कॉजेस लिहू शकता, कोणतेही, जसं पेन अँड एन्झायटी और लॅक ऑफ स्लीप, टेन्शन. ओके, हे कॉजेस लिहू शकता. डिक्युबिटिस अल्सर इज ऑल्सो नोन ॲज अ प्रेशर सोअर. While doing a back care, screen is provided to maintain the privacy of the patient. Causes of backache are, कोणतेही तुम्ही कॉजेस लिहू शकता, जसं कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज ऑफ स्पाइन, ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाइन, लॅक ऑफ एक्सरसाइज, ओबेसिटी पण येऊ शकतं. ओके, सो तुम्हाला जे लगेच लक्षात येईल असे 2 कोणतेही कॉजेस तुम्ही तिथे टाकू शकता. ठीक आहे. सो मी आन्सर्स दिलेले आहेत. क्वेश्चन आन्सर्सचे तुम्ही शॉर्ट नोट्सचे तुम्ही आन्सर्स लिहून ग्रुपवर टाकायचे.